90 लाख शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा हा हप्ता मिळालेला आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारे किसान सन्मान निधी सुरू केला आणि 3 लाख कोटीपेक्षा देखील जास्त निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललेला आहे। हा एक जगातला डीबीटीचा रेकॉर्ड आहे। त्यामुळे मी प्रधानमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो। सर, कृषी विभागातील काही अनियमिततेचे प्रकरण पुढे येत आहे डीबीटीला माझी कृषी मंत्र्यांवर आरोप होत आहे, त्या संदर्भात सरकार काही गांभीर्याने घेत आहे? असं आहे की तुमच्याकडे कोणीही तक्रार केली तरी त्या तक्रारीची आम्ही चौकशी करत असतो। त्यामुळे तशा प्रकारची चौकशी आम्ही करतो आहोत। मात्र तक्रार झाली म्हणजे अनियमितता झाली असं म्हणण्याचं कारण नाहीये। तक्रारीच्या अंती त्याचं जे काही त्यातनं निघेल त्याच्यावर मी फायनल कमेंट देईन। सोलर विजेच्या संदर्भात विद्युत नियामक मंडळाला एक प्रस्ताव पाठवलेला की सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंतचे जे वीज असेल ते ग्राहकांना वापरता येईल, इतर वेळेचे चार्जेस लागतात। पहिल्यांदा तर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, घरगुती वीज ग्राहकांकरता हा लागू नाही, पीएम सूर्यघर करता देखील लागू नाही। त्याच्यामुळे जाणीवपूर्वक या ठिकाणी काही लोक चुकीचं पसरवतायत, चुकीच्या गोष्टी सांगतायत। अशा प्रकारे कुठेही घरगुती सोलर धारक किंवा पीएम सूर्यघरवाले या निर्णयाने अफेक्ट होणार नाही। या उलट काही इंडस्ट्री ज्या एक्सेस वीज आमच्याकडे आता तयार ज्यावेळेस होणार आहे त्यावेळी ते एक्सेस वीज जर ते वापरतील तर त्यातनं जो काही पैसा आहे तो राज्याच्या युटिलिटीला मिळाला पाहिजे, या दृष्टीने हे प्रपोजल तयार करण्यात आले। साहित्य संमेलनात ज्या पद्धतीने पाहिलं आपण द्वेष जो आहे द्वेष दिसतो आहे साहित्य संमेलनामध्ये, प्राईम मिनिस्टर पासून ते ठाकरेंपर्यंत जो द्वेष आहे, साहित्य संमेलनाचा व्यासपीठ जे आहे अशा पद्धतीने द्वेषासाठी वापरलं जाणं कितपत योग्य वाटतंय? मला असं वाटतं की प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत आणि विशेषतः जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं। व त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाहीये। त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं मत आहे। उर्दू शाळांमध्ये अकोल्यामध्ये 100 दिवसाचा कार्यक्रम दिला, आमच्या मनाने आम्हाला पीएस आणि ओएसडी देखील नेमता येते, मुख्यमंत्र्यांनी नेमले। असं आहे, पहिली गोष्ट माणिकराव कोकाट यांना कदाचित ते माहिती नसेल, पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात। हे काही नव्याने होत नाही। मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही। आतापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली, त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत, उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत। कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे। कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही। उर्दू शाळांमध्ये अकोल्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आले, नागपुरातही ते प्रकार आहे, काही चौकशी करणार का राज्य सरकार? निश्चितपणे आमचे जे राज्यमंत्री आशिष जयस्वाल जे आहेत यांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खानजी यांनी या अनियमितता शोधून काढलेल्या आहेत आणि प्रचंड मोठ्या अनियमितता आहेत। पोरांना शिक्षण मिळत नाहीये आणि काही लोक पैसे लाटतायत, त्याची संपूर्ण चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आशिष जयस्वाल त्यात लक्ष घालतायत। अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे, त्या कारवाईमुळे अनेक घर बेघर होण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये आमच्या असं लक्षात येत आहे की हे जे बिल्डर आहेत हे बिल्डरच कारस्थान करून अशा प्रकारे पहिल्यांदा अनियमित बांधकाम करायचं आणि मग कोणाला तरी कोर्टात पाठवायचं, हे जे काही धंदे चाललेले आहेत हे योग्य नाही आहेत। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींची देखील माझी चर्चा झाली।
त्यांनी त्यातल्या फॅक्ट्स माझ्या नजरेस आणून दिलेल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही कोर्टमध्ये इंटरव्हेन्शन करणार आहोत. शक्तीपीठ हायवे व्यावसायिकांना माडी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना कुठेतरी व्यवसाय करण्यासाठी बंदी आणलेली आहे स्थानिक ग्रामस्थांनी. कसं त्यांनी जातीने ती बंदी आणलेली नाही किंवा धर्मानी बंदी आणलेली नाही. जे लोक नियम पाळत नाहीत यात्रेचे त्यांच्यावर त्यांनी बंदी आणली. नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. मात्र मला त्या संदर्भात अजून पूर्ण माहिती नाही आहे. मी जे काही तुम्हाला माहिती देतो ही माझी IQ माहिती आहे. मी त्या संदर्भात पूर्ण माहिती घेईन आणि मग त्यानंतर बोलेन. शक्तीपीठ हायवे संदर्भात काय सांगाल? MSRTC बळकटीची मागणी होत होती, जर का काही पद पाहिजे असेल. बघा, त्या पक्षात त्या होत्या, मी तर काही त्या पक्षात नव्हतो. त्यामुळे त्या पक्षात काय चालायचं ह्या त्याच सांगू शकतात. मी तर त्याच्यावर कमेंट नाही करू शकत. शक्तीपीठ हायवे संदर्भात काय सांगाल? ज्या पद्धतीनं आपण पाहिलं नागपूर पासून समृद्धी सुरू झाला होता, आता शक्तीपीठचे पैसे जे MSRTC ने भरलेले आहेत जमीन मोजणीचे आणि वर्धेपासून काम सुरू झालेलं आहे. त्या ठिकाणी विरोध आहे. त्या ठिकाणी असं आहे, आता माझ्याकडे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्याही शेतकऱ्यांचं निवेदन दिलं आणि त्यातल्याही अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग करा अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे. आम्ही पहिल्या दिवशीच ठरवलंय कोणाचा विरोध पत्करून करणार नाही. सगळ्यांना समजवून त्याचे फायदे समजवून आणि सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू. त्यामुळे शक्तीपीठ मार्ग आम्ही करणार आहोत. सगळ्यांना विश्वासात घेऊन करणार आहोत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित आले होते. हे दोघं सोबत येतील अशी चर्चा पुन्हा एकदा अंगाला. त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही. पण राज्यामध्ये कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन. विसंवाद असू नये, सुसंवाद असला पाहिजे. या संदर्भात कोणाचं दुमत असू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांनी सुसंवाद करावा आणि आपणही सगळ्यांनी मिळून 9 वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे जर शिकवलं तर राज्यातली संवादाची परिस्थिती